आज आपण येवल्याला जाणार होतो. येवल्याला कशाला जाणार ते सांगतो तुम्हाला पुढं, नक्की बघत राहा. गाडीचा स्पीड तर 0 होता, पण गाडी भरपूरच पळत होती आणि आपण कोटमगावला आज दर्शनाला पण आलो होतो. नवरात्रामध्ये इथं पाय ठेवायला पण जागा राहत नाही, पण आता एकदम शुकशुकाट होता आणि इथं साफसफाई चालू होती. लहान कार्यकर्ते पण होते, साफसफाई करू लागत होते. तुम्ही पण या मंदिरात कधी गेलाय का आणि जाता का नाही हे नक्की सांगा मला बरं का. गेलो तर बघतो इथं डायरेक्ट फोटो काढण्यास म्हणे असं लिहिलं होतं, पण आपण व्हिडिओ काढला त्याच्यामुळे काही विषय नव्हता. इथला आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ होता आणि फोटो काढायला पण एक नंबर जागा आहे. फोटो एक नंबर येतं इथं. दर्शन घेऊन डायरेक्ट येवल्याच्या दिशेने रवाना झालो. फोटो काढून झाले मस्त. आता घरी जायचं होतं, मस्त घरी चाललो होतो. जेवण तर पोटभर झाले होते, पण तरी परत भूक लागली होती. मग अंदरसुलला नाश्त्यासाठी गेले होते संध्याकाळचे. वर्ष 6 महिन्यातून एकदा येणारे मित्र कधी मध्ये भेटत राहत, त्याच्यामुळे हे खासच आहे. कारण शाळेतले मित्र हे खास राहते. बाकीचे किती मित्र होते त्यांना किंमत नसती, पण शाळेतली ते शाळेतलीच असते. तुम्ही म्हणशाल नाश्ता करायला एकटा एकटाच जातो, आम्हाला नाही काही. तुमचा पण विचार करतो, घ्या तुम्ही पण खा, पोटभर खा. तुमचे पण शाळेतले मित्र कधी नव्हत भेटल्यावर अशी मजा करते का नाही नक्की सांगा. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.